सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरलंय। महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी बाधित भागांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधलाय। सोलापुरात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे नाले तुडुंब भरले आणि घराघरात पाणी शिरले। आयुक्तांनी विद्यानगर, शेळगी, मित्रनगरसह अनेक भागांना भेट देत नुकसानीची पाहणी केली आहे। तात्काळ मदत व उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। महापालिकेच्या वतीने जेसीबी, डंपर, पंपिंग मशीनसह कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत, तर नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आपत्कालीन यंत्रणा 24 तास सज्ज ठेवण्यात आली आहे। त्याच्यामध्ये सडन रेनफॉल झाल्यामुळे जे नॅचरली जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जमा झालेलं आहे। साधारणतः पाऊस थांबलेला आहे। पाऊस ओसरून आता मला साधारण 2 तास एक लागतील आम्हाला, आणि त्यानंतर त्यांचं कोणाच्या घरात पाणी असेल आणि तुमची जी महसूल विभागाची यंत्रणा आहे यांना पंचनामे करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे। आणि नागरिकांना आव्हान राहील फक्त की जिथे जास्त पाण्याचे प्रवाह वगैरे असतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा विरोधी लोकांनी जाणं टाळावं। साधारणतः 2 तास आमची यंत्रणा आहे, ज्या ठिकाणी पाणी कुठं अडले असेल काय असेल त्याचे काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं तात्काळ पोहोचेल। अद्याप कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली नाही। एनडीआरएफची टीम असो, अग्निशमक दल असो किंवा बचाव पथक जे असो, त्याच्यासाठी एनडीआरएफची टीमची आवश्यकता नाही आपल्याला। या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे तो पण जाणार नाही आहे। हे हा नॅचरल सकल भाग आहे, ती एनडीआरएफची टीम कॉलण्यासारखी परिस्थिती नाही आहे। त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जी काही आपल्याला मदत करावी लागेल ते करणार आहे। फक्त नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की अननेसरी जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळावं। सर, इथं पुढं नाला जे बंदिस्त करण्यात आलेलं असे जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे। समजा 1-2 दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून ती कारवाई